प्रणाम आत्मवंद. युनिक रेखी पटवै रूपालीमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. पहा, आज आहे वरुदनी एकादशी आणि सोमवार म्हणजे श्री महादेवांचा वार. म्हणजे आजची ही तिथी हरिहर प्रार्थनेची आहे. हरी म्हणजे श्री विष्णू आणि हर म्हणजे महादेव. चला तर मग या दिव्य अनुभूतीद्वारे आपण आपल्यातील सप्तचक्रांना जागृत करूया. चला, साधनेला सुरुवात करण्यापूर्वी माझे माता पिता, गुरु सद्गुरू, सर्व देवी देवता, साधू संत ऋषी, नवग्रहादी देवता, नक्षत्र देवता, तसेच ब्रह्मांडातील सर्व देवी देवता, साधू संत ऋषींनी, नवग्रहादी देवता, तसेच विश्वातील सर्व रेकीचे गुरु आणि साधक आणि माझ्या परिवारातील सर्व सदस्य यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. कोणतीही साधना करण्यापूर्वी आपण आपली चंद्रनाडी म्हणजेच डावा स्वर हा सक्षम जागृत करत असतो. उजवी नाकडी बंद करून डावीने 5 वेळा श्वास घ्या. चेक करूया आपली डावी नाकपुडी म्हणजे चंद्रस्वर चालू झालं का. एक दीर्घ श्वास घ्या आणि सावकाश सोडा. आणि आपल्याला ज्या नाकपुडीतून जास्त श्वास बाहेर पडतो ती नाकपुडी चालू आहे. म्हणजे माझी डावी नाकपुडी चंद्रस्वर हा चालू झालेला आहे. तो आपल्या मनाचा कारक आहे. म्हणून ध्यान साधनेत आपली मन लागावी. ध्यान साधना मनापासून व्हावी म्हणून ही चंद्रनाडी ॲक्टिव्ह केली. तसेच ज्यांची ध्यान साधना मनभर करते त्यांनी आपले पृथ्वी तत्व म्हणजे आपला अंगठा हा अनामिकेच्या टोकाशी लावून म्हणजे हे आदिती मुद्रा करून शांत बसावे. म्हणजे आपल्या मनात येणारे विचार हे शांत होऊ लागतात. आपले मन साधनेमध्ये तल्लीन होऊ लागते. आपले मन जर साधनेमध्ये तल्लीन होत नसेल, विचारांची गर्दी होत असेल तर काही हरकत नाही. विचार येऊ द्या आणि ते जाऊ द्या. जसे आले तसे जा या भावनेने पहा. आपले मन नक्कीच आपल्या साधनेमध्ये तल्लीन होते. चला तर मग ध्यान साधना करूया. रेकीची प्रार्थना. माझा कुणावर राग नाही. मी कशाचीही चिंता करत नाही. माझे काम मी मन लावून पूर्ण प्रामाणिकपणे करत आहे. माझ्या जीवनामध्ये आतापर्यंत ज्या ज्या व्यक्ती आणि वस्तू मला लाभल्या त्या सर्वांची मी खूप खूप आभारी आहे. माझ्या स्वतःवर तसेच कुटुंबातील इतर सदस्यांवर खूप खूप प्रेम आहे. सर्वांप्रती करुणाभाव आहे. चला, ध्यान साधनेला सुरुवात करण्यापूर्वी दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हात हे आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश दीर्घ श्वास सोडा. माझी ध्यान साधना ही माझ्याद्वारे माझ्या कुटुंबातील लोकांनाही प्राप्त व्हावी म्हणून मी माझ्या मार्फत प्रत्येकाचे चक्र ऊर्जांकी सक्षम सुदृढ व्हावे म्हणून शिवशक्तीला आज सोमवार शिवशक्तीला मनापासून प्रार्थना करते. तसेच आज वर्तनी एकादशीच्या दिव्य ऊर्जांना म्हणजे श्री हरी विष्णूंनाही प्रार्थना करते. ही ऊर्जा माझे शरीर, मन, सप्तचक्र, आभा मंडळ, आत्मा ऊर्जांकी आणि जागृत करा. दोन्ही हात समोर आणा आणि घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून पुढे मागे असे हात करा. हा एक चिवाल तयार होतो. हा आपल्या कुटुंबातील लोकांसाठी बनवलेला चिवाल आहे. या चिवालमध्ये आपण ओम करणार. ओम, त्रिशूल आणि स्वस्तिक हे संरक्षण कवच. या चिवालमध्ये आपण आपल्या कुटुंबातील सर्वांना आमंत्रित करत आहोत. हा चिवाल आपल्याद्वारे साधना त्यांना प्राप्त व्हावी म्हणून समोर ठेवत आहोत. दोन्ही हात केशव मुद्रेत अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश डोळे बंद करून घ्या. पाठीचा कणा अगदी ताठ ठेवून बसा. म्हणजे आपल्या शरीरामध्ये ही ऊर्जा
सर्वत्र प्रवाहित होईल. आपल्या चक्रांमधील अडथळे दूर होतील. माता पित्यांची सेवा न करिता पूजती देवा. काय म्हणावे त्या गाढवा, प्रत्यक्ष देवा विसरले. सकळ देवता माझी श्रेष्ठ, माता पिता असती वरिष्ठ. त्यांचे सेवेचे माणी कष्ट, अति पापिष्ट अघोरी ते. प्रत्यक्ष पार्वती परमेश्वराचा अंश असलेल्या व्यक्ती म्हणजे आपले माता पिता. आपल्या आई वडिलांची सेवा करीत असलेल्या पुंडलिकाकडे कौतुकाने पाहत ते सावळे परब्रह्म न विटता 28 युगे विटेवर उभे आहे. आपल्या आईवडिलांनी आपल्याला या जगात आणले. तळहातावरील फोडाप्रमाणे आपल्याला जपले. अपार कष्ट घेऊन मोठे केले. डोळ्यांचे दिवे करून लक्ष ठेवले. अपार कष्ट केले. एका लहान बालकाचे तरुणात रूपांतर करण्यासाठी त्या उभयतांना 2 दशके लागली. आपली सुखे, आपला आनंद, आपले स्वातंत्र्य सर्व बाजूला ठेवून आपले आयुष्य ज्यांनी आपल्या बाळासाठी ठेवले त्यांचे ऋण कधीतरी फेडणे शक्य आहे काय? म्हणूनच मातृदेव भव पितृदेव भव. सर्वात आधी असेल प्रत्येकाचे दैवत तर आपले माता पिता यांच्या चरणी कोटी कोटी आत्मवंदन. दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या सहस्रार चक्रावर ठेवा. सावकाश डोळे बंद ठेवा. पाठीचा कणा अगदी ताठ ठेवून एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. तन धन संपत्ती पुत्र देतील स्त्री आणि कलत्र. यश कीर्ती आयुरा पवित्र. यंत्र तंत्र मंत्र देती. परमार्थाची पहिली पायरी ही कधीच निष्काम नसते. प्रथम संसारातील जीवाला कशाची तरी आसक्ती असते. ती आपल्या प्रयत्नाने पूर्ण होणार नाही ही जाणीव झाल्यानंतर तो अशी कोणती शक्ती आहे की जी माझी इच्छा पूर्ण करू शकेल. त्याचा शोध घेऊ लागतो. सकामपणे का होईना तो ईश्वरामुख होतो. व्रत, वैकल्ये, पूजा अर्चा, मंत्रस्तोत्रे म्हणू लागतो. ही ब्रह्मांडातील विश्वातील ब्रह्मांडातील दैवी ऊर्जा जांभळ्या रंगाद्वारे माझ्या सहस्रार चक्रात प्रवाहित होत आहे. आजच्या या वरोधिनी दिनीच्या एकादशीच्या दिव्य ऊर्जा श्री हरिहर विष्णू हरिहर म्हणजे महादेव यांची दिव्य ऊर्जा सहस्रार चक्रातून माझ्यामध्ये प्रवाहित होत आहे. परमार्थ प्रपंच या दोन्हींना साध्य करणारे म्हणजे भवसागरून तरुण जाण्यासाठी साह्य असणारी ही हरिहर ऊर्जा. परमार्थ करतानाही परमेश्वर साध्य आहे. प्रपंचही तो अगदी सहजपणे करून घेत आहे. मी करता नसून माझा भगवंत करता आहे या भावनेने मी या देहातील माझ्या परमेश्वराला कोटी कोटी वंदन करते. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमः शिवाय. आपले दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या आज्ञा चक्रावर ठेवा. अनेक प्रकारची संपत्ती मोहमाईक सर्व देती. परी ओने फिटे भवभ्रांती ऐसे न अर्पित कोणीच. अनेक प्रकारच्या आपल्या इच्छा पुऱ्या होऊन अनेक फळाची प्राप्ती होते. परंतु एवढे घडूनही आपण जे फळ मिळवले त्याचा उपभोग घेता घेता त्याला जाणीव होऊ लागते की हा आनंद विनाशी आहे. म्हणजेच आपण आपल्याला जे मिळवण्यासाठी जे भौतिक सुखासाठी
आपण रात्रंदिवस कष्ट करतो, पण ते अविनाशी आहे, विनाश पावणारे. अशा सुखाला आपण न धावता आपल्यातील अज्ञाचक्राने आपण आपल्या सद्गुरूंद्वारे हे भवसागर तरण्यासाठी सद्गुरूंच्या चरणांचे दास्यत्व पत्करूया. सद्गुरू चरणी लीन होऊया. हे मस्तक त्यांच्या चरणावर ठेवल्यानंतर करता करिता तू एकची रघुनंदन. अज्ञाचक्र माझ्या गुरूंच्या सद्गुरूंच्या आज्ञेने सद्गुरूंच्या दिव्य ओजाने आज हरी महादेवांच्या दिव्य तेजाने त्रिनेत्रधारी महादेवांच्या दिव्य तेजाने श्रीहरी विष्णूंच्या दिव्य अप्रतिम रूपाने ओजांकी आणि सक्षम झालोय. अज्ञाचक्रातील सद्गुरु कृपा मला सदैव सक्षम आणि सुदृढ करत आहे. माझे अंतर्ज्ञान विकसित होत आहे. या ब्रह्मांडीय दिव्य ओझांचे खूप खूप धन्यवाद. अज्ञान मूल हरणम जन्म कर्म निवार ज्ञान वैराग्य सिद्धते सद्गुरु पादोदक पीवेत. माझे अज्ञान दूर करू ज्ञानाची कास या माझ्या देहाला माझ्यातील प्रत्येक चक्राला प्राप्त होतात. अविनाशी अशा या प्रत्येक ज्ञानाच्या ठाई माझे अंतर्मन अज्ञाचक्र सद्गुरु रूपी कृपा मी ग्रहण करत आहे. माझे अज्ञाचक्र सक्षम सुदृढ होत आहे. दोन्ही हात समोर आणा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या कंठचक्रावर ठेवा, म्हणजेच मानेच्या दोन्ही बाजूने ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. विविध तापा ते हरावे जन्म मरणा चुकवावे अजरामर पद घ्यावे हे न घडावे आणि काते. पहा, हळूहळू तो त्या शक्तीच्या प्रेमात पडतो, म्हणजेच आपली प्रार्थना सफल होते. प्रसन्नतेने उमजू लागते की आपली इच्छा अशी विनाशी आहे. त्या विनाशी इच्छेच्या मागे धावण्यापेक्षा अविनाशी स्थायी असणाऱ्या परमार्थ सुखाची कास धरायची आहे. मग सर्व जीवांचाच कंटाळा आल्यावर तो शोध घेऊ लागतो की धन यश कीर्ती आयुष्य आरोग्य अशी मोहमायक नश्वर फळे देणारी भगवंताची काही स्वरूपे देवता रूपाने आहेत. पण त्रिविध ताप हरण करणारे भवभ्रांती फोडणारे जन्म मरण चुकवणारे वृत्ती कामणे करणारे आणि अजरामर पद देणारे भगवंताचे असे कोणते स्वरूप आहे. या स्वरूपाची श्रवण श्रुती गाण्यासाठी हे माता सरस्वती माझ्या कंठाला तेज दे, ओजा दे. त्याद्वारे मी उत्तमाचे स्तोत्र श्लोक ओव्या अभंग अध्यात्म वाचन करू शकते. त्याद्वारे माझ्यातील प्रत्येक चक्राला ही ऊर्जा प्राप्त होऊ शकते. ब्रह्मांडीय दिव्य ऊर्जाचे आणि आकाश तत्वरूप कंठचक्राचे खूप खूप धन्यवाद. माझे विशुद्धी चक्र आकाश तत्वाशी एकरूप होत असून सक्षम आणि सुदृढ झाले. आपले दोन्ही हात समोर आणा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या अनाहत चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. तो एक दाता हा अवधूत या भवबंधा निवारित वृत्ती करी कामनातीत तपावरित क्षणमात्रे. पहा, आपल्या अनाहत चक्रामध्ये ब्रह्मांडातून हिरव्या रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित होत आहे. ही दिव्य ऊर्जा आपल्या अनाहत चक्राला वायुतत्वाशी एकरूप होत आहे. अनाहत चक्र श्री हरी विष्णूंची
आणि श्री महादेवांची कृपा प्राप्त होत असून या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आणि सक्षम आहे. भगवंताची काही स्वरूपे देवता रूपाने आहेत, पण त्रिविध ताप हरण करणारे, भवभांती फेडणारे, जन्म मरण सुकविणारे, वृत्ती कामनातीत करणारे, अजरामर पद देणारे भगवंताचे कोणते स्वरूप आहे, कोणता अवतार आहे आणि त्याला कोण गुरु भेटल्यास मार्गदर्शन होते? पूर्ण परब्रह्म, परमात्मा, परमपावन, परमदयाघन, अनंत कोटी ब्रह्मांड नायक, राजांचे अधिराजे, भक्तांच्या कामना पूर्ण करणारे, कल्पवृक्ष, योग सम्राट भगवान दत्तप्रभू क्षणात सर्व तापांचे निवारण करून, भगवान दत्तप्रभू श्री विष्णू श्री हरिहर आपल्या तापांचे निवारण करून येथे असता अशा दिव्य वैकुंठ लोकी घेऊन जाण्यास समर्थ आहे. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. आपल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या प्रत्येक श्वासावर लक्ष केंद्रित करा. दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या नाभीच्या 2 बोटेवर स्थित मणिपूर चक्रावर ठेवा. सावकाश डोळे बंद करा. एक दीर्घ श्वास घ्या. श्वास सावकाश सोडा. कल्पनेने पहा, ब्रह्मांडातील पिवळ्या रंगाची दिव्य ऊर्जा आपल्या मणिपूर चक्रामध्ये प्रवाहित झाली असून मणिपूर चक्र अग्नी तत्वाशी एकरूप होत आहे. माझा अन्नमय कोश उत्तमरित्या कार्य करत असून आजची ही दिव्य ऊर्जा श्रीहरी विष्णू साक्षात माझ्यातील तेजोवलय तेज हे प्रवाहित करत असून ही ब्रह्मांडातील ऊर्जा मला प्राप्त होत आहे. माझ्यातील सर्व चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. मणिपूर चक्राद्वारे माझ्यामध्ये आत्मविश्वास भरभरून वाहत आहे. एक सावकाश श्वास घ्या. सावकाश सोडा. दुरीचे उपसर्ग दूर असती, परिजवळील घाता प्रवर्तती. ते निवडून सांगती निश्चिती, तयांची शांती आधी कीजे. राग देश अहंकार काम क्रोध मदमत्सर दंभादी बुद्धी विकार हेच असुर निश्चय. याचे अधिकरिता शमन बाह्य आसुर उठती कोठून. याचे स्वभाव घातक जाण यासी पूजून राहावे. जीवांचा सर्वसाधारण स्वभाव असा असतो की जरासे दुःख झाले किंवा मनाविरुद्ध घटना घडली की त्याला वाटते माझे ग्रह सध्या बरोबर नाहीत किंवा मला 7.5 असावी, म्हणून तो पुष्कळसे पैसे खर्च करून अमुक ग्रहांची किंवा नवग्रहांची शांती करतो. परंतु त्याला ना धड ज्ञान ना धड प्रेम करणारा दक्षिणेच्या अपेक्षेने सारे यांत्रिकपणे करतो. यजमान ग्रहांच्या भीतीने शांती करतो आणि भीती असते तेथे प्रीती असणे शक्य नाही. भगवान तर प्रेमस्वरूप आहे. अभक्तीने केलेले राजोपचार सुद्धा व्यर्थ होतात. म्हणजेच हरिहर विष्णू आपल्याला हेच सांगतात, ग्रह तारे नक्षत्र यांच्या मागे धावू नका. तुमच्यात असणाऱ्या सप्तचक्रांद्वारे तुमच्यातील परमार्थाला जागृत करा. या देहरूपी मंदिरात मी सक्षम आणि सुदृढ आहे. आपले दोन्ही हात समोर आणून घर्षण करून आपले दोन्ही हात हे नाभीच्या 4 बोटे खाली स्थित स्वाधिष्ठान चक्रावर ठेवा. सावकाश एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश श्वास सोडा. एक दीर्घ श्वास घ्या. सावकाश सोडा. कल्पनेने पहा, आपल्या स्वाधिष्ठान चक्रामध्ये केशरी रंगाची दिव्य ऊर्जा प्रवाहित होत असून जलतत्वरूपी माझे स्वाधिष्ठान चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे.
या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. द्रव्य ऋण द्रव्य फेडावे, शेष राहता जन्म घ्यावे. पशुच्चनादी राहावे, फेडीत फेडावे बहुदिवसा. पशुयोनीतील जीवांचे हाल नित्य दिसतात. सहृदय माणसाला ते पाहून अत्यंत दुःख होते. त्याचा पाठीराखा कोणी नसतो. त्यांचे तळमळणे पाहून कोणालाही दया येत नाही. तोंडातून फेस गळत असतानाही तहानलेल्या बैलाला चारा पाणी न देता तापल्या उन्हातून मानेवर जू घेऊन मोलगणतीत चालवितात. ओझाने भरलेल्या त्या बैलगाडीत पुन्हा माणसे बसतात. असह्य वेदनेने बैल हैराण होतो. खूप दमल्यामुळे चाल थोडी मंद झाली तर रपकन पाठीवर चाबूक बसतो. त्याचप्रमाणे आपले हे स्वादिष्टान चक्र. जन्म कर्माचा फेरा चुकला, कर्मामध्ये काही चुकीचे झाले तर ते चक्र आपल्यातील ऊर्जा कमी जास्त होऊ लागते. आपले नाते संबंध, आपल्यातील विचार यांद्वारे हे सृजनशील होते. म्हणजेच गोडवा माया म्हणता. नात्यामध्ये विश्वास असेल तरच वृद्धिंगत होते. म्हणजे जलतत्व रूपी ही ऊर्जा मनाचा कारग्रह असणारा चंद्र माझ्या स्वादिष्टान चक्राला जलतत्व रूपी ऊर्जाला ऊर्जांकित करत आहे. आणि माझ्यामध्ये आणि माझ्या कुटुंबामध्ये प्रेम सलोखा आणि आनंदाचे वातावरण निर्माण होत आहे. ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. माझे स्वादिष्टान चक्र सक्षम आणि सुदृढ झाले. दोन्ही हात समोर आणा, दोन्ही हातांचे घर्षण करा आणि दोन्ही हातांचे घर्षण करून आपले दोन्ही हात हे आपल्या पाठीच्या मागे माकड हडाच्या टोकाशी ठेवा. अगदी तहाट बसा. ही दिव्य ऊर्जा आपल्या शरीरातील प्रत्येक चक्रांना ऊर्जांकित करते. अनुभूती घ्या की ब्रह्मांडातून येणारी ही ऊर्जा सहस्रार चक्रातून, आज्ञा चक्रातून, विशुद्धी चक्रातून, अनाहत चक्रातून, मणिपुर चक्रातून, स्वादिष्टान चक्रातून माझ्या मूलाधार चक्रामध्ये प्रवाहित झाले. लाल रंगाची ही दिव्य ऊर्जा मूलाधार चक्र पृथ्वी तत्वाशी एकरूप होत आहे. पहा, पृथ्वी तत्व आयुष्य सरता प्राणी मरे, ते मागितल्याने दुःख भरे. म्हणती घात केला ईश्वरे, दावेदार अमुचा. जीवकृत्यांचे कारण तैसेच नेम जाती नेमुन, तदनुसारे भोग संपूर्ण येती घडून पुनर्जीवा. जीव या जगात प्रवेश करतो त्यावेळी असलेली ग्रह नक्षत्रांची स्थिती दाखवणारी आकृती म्हणजे जी जन्मपत्रिका असते. त्यात वेदाने स्पष्ट लिहिले असते की बालकाचा जन्म पूर्वकर्मानुसार अमुक ग्रहाच्या महादशेत झाला असो, ती महादशा त्याला अमुक वर्ष महिने दिवस भोगायचे आहे. अंतकाळी जशी मती तशीच गती होते. आपापली पूर्वकर्म जशी असती तसेच भोग भोगावे लागतात. शुभ कर्माचे शुभ फलच प्राप्त होते व जीवा समाधान भोगून दुष्कृत्ये फळू लागल्यावर रोग, राई, अपघात, मृत्यू, अपमृत्यू, दारिद्र्य अशी 10 फळे भोगावी लागतात. आनंदाच्या प्रसंगी कधीही परमात्म्याची आठवण होत नाही. पण जरासे दुःख प्राप्त झाले की जीव सारा दोष परमेश्वराला देऊ लागतो. देव निष्ठुर आहे, झोपला आहे, देवाला माझे त्रास दिसत नाही का? पण अशी मुक्ताफळे तो अज्ञानी कृतज्ञ जीव उधळू लागतो, कारण त्याला आपली पूर्वकर्म स्मरत नाही. पहा, हे पूर्वकर्म म्हणजे पृथ्वी तत्वरूपी ऊर्जा. आपल्या पूर्व पुण्याईने आपल्यातील प्रत्येक चक्र सक्षम सुदृढ होत आहे. ज्याप्रमाणे एखादे वृक्ष त्याची मुळे जमिनीच्या खोलवर जाऊन रुजतात,
ते वृक्ष हे भक्कम दणकट होते. त्या वृक्षाद्वारे अनेक प्रकारे आपल्याला फायदा होतो. पाने, फळे, फुले, सावली मिळते. अनेक पक्ष्यांचा तेथे निवारा असतो. किती ते उदात्त कार्य. त्याचप्रमाणे आपले हे पृथ्वी चक्र आपल्या संपूर्ण देहाचे चालते बोलते एक आधारस्तंभ आहे. त्याद्वारे आपल्यामध्ये स्थैर्यता स्थिरता प्राप्त होत आहे. अगदी विचारपूर्वक मी प्रत्येक गोष्ट आणि प्रत्येक कार्य करत आहे. चांगले झाले तरी माझ्यामुळे, वाईट झाले तरी माझ्यामुळे, आणि जे काही वाईट आहे ते माझ्या कर्मांचे दोष आहे, आणि जे काही उत्तम आहे ती माझ्या सद्गुरू रूपी कृपा आहे. हेच शिकवण माझ्या परमात्म्याने मला दिली आहे. या देहरूपी मंदिरात मी सुरक्षित आहे. गणेश तत्वरूपी ऊर्जा माझे मूलाधार चक्र सक्षम आणि सुदृढ होत आहे. ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. समोर आणा, केशव मुद्रेत आणि हात चक्रावर ठेवा. आजची ही दिव्य ऊर्जा सहस्रार चक्रातून दोन्ही हात वरती घ्या. ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा सहस्रार चक्रातून जांभळा, निळा, आकाशी, हिरवा, गुलाबी, पिवळा, केशरी लाल रंगाची ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा माझ्या हातामध्ये प्रवाहित होत असून माझ्या प्रत्येक चक्रांनाही सक्षम आणि सुदृढ करत आहे. माझ्या चक्रांना जेवढी ऊर्जा गरजेची आहे तेवढी मी प्राप्त करत आहे. माझ्या चक्रांमध्ये संतुलन प्राप्त होत आहे. दोन्ही हात पुढे टेकवा. स्वतःला एक नमस्कार करा. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपल्या पाण्याचा ग्लास घ्या, अफर्मेशन द्या आणि ते पाणी पिऊन ते पाणी पिल्यानंतर समोर ठेवा. आपण जो आपल्या कुटुंबातील लोकांचा चिबॉल घेतला आहे तो हातात घ्या आणि पहा, या चिबॉलमध्ये आपल्या कुटुंबातील सर्व सदस्य उपस्थित असो. ही ब्रह्मांडी दिव्य ऊर्जा हरिहर रूपी ऊर्जा म्हणजेच वरुतनी एकादशीची श्री विष्णूंची ऊर्जा आणि सोमवारची श्री महादेवांची कृपा या चिबॉलमध्ये प्रवाहित होत असून प्रत्येक व्यक्ती सक्षम आणि सुदृढ झाली आहे. या ब्रह्मांडातील दिव्य ऊर्जाद्वारे आपली मुलं, मुली, माता, पिता, सासू सासरे, सर्व नातेवाईक, भाऊबंद, गणगोत, अजोड, आपले सर्व लोक, आपली वास्तू हे सक्षम आणि सुदृढ झाले. ही ऊर्जा सर्वांना सर्व बाबतीत सक्षम सुदृढ करत असून शारीरिक, मानसिक, भावनिकदृष्ट्या, कायिक, वाचिक, आदी दैविक, आदी भौतिक, आध्यात्मिक, आर्थिक आणि बौद्धिकदृष्ट्या सक्षम आणि सुदृढ करते. या चिबॉलला कव्हर करा. स्वतःला एक नमस्कार करा. या चिबॉलवर ओम काढा, त्रिशूल काढा, स्वस्तिक काढा. हे संरक्षण कवच आहे. चिबॉलला कव्हर करा, नमस्कार करा. हा चिबॉल पुढे काही दिवसासाठी ब्रह्मांडात ठेवू राखो आणि ज्यांची रेकी झालेली आहे त्यांनी कट करा. आणि ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. सर्वे भविन्ति सुखिनः सर्वे सन्तु निरामय सर्वभद्राणि खमश्नात्. ओम सहनावतु सवीर्य कर्वामे. ओम तेजस्विनादितवस्तु मा विद्वेषावै. सर्वजण या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जाद्वारे सक्षम सुदृढ होत आहे. या ब्रह्मांडी दिव्य ऊर्जांचे खूप खूप धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. तुम्हाला आजची साधना कशी वाटली नक्की सांगा. हरिहर दिव्य ऊर्जांची साधना आपण ग्रहण केली आहे. तुम्हाला जर माझी व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि युनिक रेकी पती कृपाली या परिवारामध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. जय सद्गुरू. पुन्हा भेटूया पुढच्या प्रवासात.